1960चं दशक. भारत स्वतंत्र झाला तरी नोकरी व्यवसायात पुरुष सत्ताच. एखाद्या महिलेला नोकरी मिळणं म्हणजे गरजू पुरुषाची नोकरी हिरावून घेतलं असं मानलं जायचं. अशा परिस्थितीत वडिलांच्या ओळखीमुळे नोकरीची संधी मिळाली, पण तीही बिनपगारी. तरी कामाला सुरुवात करून स्वतःला सिद्ध केलं आणि नोकरी मिळवली. पुढे हीच महिला बनली राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची पहिली महिला व्यवस्थापकीय संचालक आणि दुग्ध क्रांतीचा वारसा पुढे नेला. एवढंच नाही तर पर्यावरण आणि वैद्यकीय क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. या आहेत डॉक्टर अमृता पटेल. कोण होत्या डॉक्टर अमृता पटेल आणि त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि त्यांनी असं काय काम केलंय जेणेकरून ग्रामीण महिलांच्या आयुष्यात बदल घडला, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववान तीच्या 8व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 1950चं दशक. गुजरातच्या आनंदमध्ये धवल क्रांतीची बीज रोवली जात होती. दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्रिभुवनदास पटेल आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या पुढाकार आणि नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी स्वतःची दूध संघटना उभी केली. याच काळात म्हणजे 1943 मध्ये गुजरातच्या विद्यानगर इथं अमृता पटेल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते डॉक्टर एच.एम. पटेल. ते भारतीय सनदी सेवेत कार्यरत होते आणि नंतर भारत सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर राहिले. शिक्षण आणि समाजसेवा याबद्दल त्यांना बांधिलकी होती. त्यांनी सरदार पटेल विद्यापीठाच्या उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावली. अमृता यांचं बालपण अशा वातावरणात गेलं जिथं समाजासाठी काम करणं हेच महत्त्वाचं मूल्य मानलं जायचं. त्यांच्या वडिलांमुळे त्यांना लहानपणापासूनच अनेक गावांना भेट देण्याची संधी मिळाली. पशुवैद्यकीय सेवा कशा दिल्या जातात, ग्रामीण भारतातल्या लोकांचे प्रश्न काय आहेत हे त्यांनी जवळून पाहिलं. नवी दिल्लीतल्या कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी शाळेतून माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. अमृता 15 वर्षांच्या होत्या तेव्हा डॉक्टर एच.एम. पटेल निवृत्त झाले आणि त्यांनी गुजरातच्या आनंदमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात अमृता आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांची पहिल्यांदा भेट झाली. वर्गीस कुरियन हे भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक. त्यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादनात मोठे बदल झाले. त्यावेळी अमूलची स्थापना झालेली होती आणि त्या काळात अमूल हीच एकमेव संस्था होती जिच्याकडे बुलडोझर होता. संपूर्ण परिसरासाठी बुलडोझर आकर्षण होतं. किशोरवयीन अमृतालाही त्याबद्दल कुतूहल वाटायचं. हे एवढं मोठं यंत्र कसं चालतं? एके दिवशी अमूलचे महाव्यवस्थापक डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमृताला जवळ बोलावलं. तिला बुलडोझरमध्ये बसावलं आणि तो कसा चालतो हे समजावून सांगितलं. त्यावेळी कुणाला वाटलं नसेल की पुढे जाऊन हीच मुलगी भारताच्या दुग्ध क्रांतीचा वारसा पुढे नेईल. त्यानंतर मुंबईच्या व्हेटरनरी कॉलेजमधून 1965 मध्ये अमृतांनी पशुवैद्यकीय विज्ञानातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर 2 वर्ष त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या म्हणजेच FAOच्या शिष्यवृत्तीवर ब्रिटनमधील रॉवेट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पशुपोषण विषयातलं प्रगत शिक्षण घेतलं. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण त्यांच्या आयुष्यातली पहिली मोठी परीक्षा अजून बाकी होती. शिक्षण पूर्ण करून त्या अमूलमध्ये नोकरी मागण्यासाठी गेल्या. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि स्पष्ट उत्तर दिलं, अमूलमध्ये महिलांसाठी जागा नाही. आज हे ऐकून आश्चर्य वाटू शकतं, पण तो काळ वेगळा होता. दुग्ध उद्योग पूर्णपणे पुरुष प्रधान होता. महिलांनी नेतृत्व करावं हे अनेकांना मान्य नव्हतं. एखाद्या महिलेला नोकरी मिळाली म्हणजे एखाद्या गरजू पुरुषाची नोकरी हिरावून घेतली असं लोक मानायचे. पण अमृता यांनी हार मानली नाही. त्यांनी सांगितलं, मी पगाराशिवाय काम करेल, आणि त्यांनी काम सुरू केलं. अमृताजींचा स्वभाव तसा बराच बंडखोर होता, त्यामुळं त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही संघर्ष करायच्या. 7-8 महिन्यांनंतर अमृताजींना डॉक्टर कुरियन यांचा फोन आला. ते म्हणाले, आम्ही पशुखाद्य कारखाना उभारलाय. त्या ठिकाणी अन्न आणि कृषी संघटनेच्या एक पोषण तज्ज्ञ येत आहेत. त्या महिला आहेत आणि त्यांना एक महिला सहाय्यक हवी आहे. मी तुला 3 महिन्यांसाठी नोकरी देतोय, त्यानंतर काही अपेक्षा ठेवू नकोस. पण झालं उलट. त्यानंतरही अमृतांना काम सुरू ठेवण्यासाठी सांगितलं. काही वर्षांनंतर अमृताजींनी डॉक्टर कुरियन यांना विचारलं, मला संधी माझ्या वडिलांमुळे मिळाली का? कुरियन यांनी उत्तर दिलं, मी हे नाकारू शकत नाही की पहिल्या 3 महिन्यांची नोकरी तुला तुझ्या वडिलांमुळे मिळाली, पण त्यानंतर तू स्वतःला सिद्ध केलंस.
हेच डॉक्टर अमृता पटेल यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी कधीही कोणत्या विशेष सवलतीची अपेक्षा केली नाही. आपल्या कामाच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. 1971 मध्ये त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळात प्रवेश केला. ही तीच संस्था होती जी भारतातलं श्वेतक्रांतीचं नेतृत्व करत होती. आणि इथून सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा, ऑपरेशन फ्लड. आज आपण सहजपणे दूध विकत घेतो, पण एकेकाळी भारतात दूध टंचाई होती. दुधासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागायचं. अशा परिस्थितीत डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी एक स्वप्न पाहिलं. भारताला जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवायचं. ऑपरेशन फ्लड हा त्या स्वप्नाचा आराखडा होता. जगातला सर्वात मोठा दुग्ध विकास कार्यक्रम. त्यामागची कल्पना सोपी होती. शेतकरी थेट सहकारी संस्थांशी जोडले जातील, मध्यस्थ हटतील, शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळेल, ग्राहकांना शुद्ध दूध मिळेल आणि नफा पुन्हा शेतकऱ्यांकडे जाईल. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत डॉक्टर अमृता पटेल यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी देशभरातील दुग्ध सहकारी संस्थांना बळकट केलं, प्रशिक्षण दिलं, विपणन संस्था उभारल्या, पशुधनाचं पोषण, पशुरोगांचं नियंत्रण आणि उत्पादकता वाढीसाठी योजना राबवल्या. या चळवळीमुळे त्या लाखो शेतकरी, विशेषतः महिला आणि दुग्ध व्यवसायाशी जोडल्या गेल्या. देशभरातल्या हजारो गावांमध्ये दूध सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक होते. 1967 मध्ये भारतात प्रति व्यक्ती दूध उपलब्धता 106 ग्रॅम इतकी होती. 2009 पर्यंत ती झाली 258 ग्रॅम पेक्षा जास्त. भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. या यशामागं लाखो शेतकऱ्यांचं योगदान होतं आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टर वर्गीस कुरियन आणि अमृता पटेल यांचंही. पण त्यांच्यासाठी ही केवळ दुधाची गोष्ट नव्हती. त्या नेहमी म्हणायच्या, दूध म्हणजे महिलांच्या हातात आर्थिक शक्ती देण्याचं साधन आहे. भारताच्या ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी जनावरांची काळजी महिला घेतात, पण निर्णय पुरुष घेतात. अमृता पटेल यांनी हे बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिलांना सहकारी संस्थांमध्ये आणलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, नेतृत्व करू दिलं, त्यांना निर्णय प्रक्रियेचा भाग बनवलं. दूध विक्रीतून महिलांच्या हातात पैसा आला, मुलांच्या शिक्षणावर खर्च वाढला, कुटुंबांचं पोषण सुधारलं, महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्यासाठी श्वेतक्रांती म्हणजे महिला सक्षमीकरणाची क्रांतीच होती. पुरुषसत्ताक नोकरीमध्ये महिला आहे म्हणून ज्यांनी नोकरी नाकारली 1998 मध्ये, त्याच डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी स्वतः डॉक्टर अमृता पटेल यांचं नाव आपला उत्तराधिकारी म्हणून सुचवलं. त्या NDDB म्हणजेच राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या त्या अध्यक्षा बनल्या. तब्बल 16 वर्ष त्या NDDBच्या अध्यक्ष होत्या. अमूलमधल्या पहिल्या महिला कार्यकारी अधिकारी बनल्या. त्या बनल्या NDDBच्या पहिल्या महिला व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय स्तरावरच्या सर्वात मोठ्या दुग्ध संस्थेच्या अध्यक्षा. दुग्ध व्यवसाय, पशुरोग नियंत्रण, पशुपोषण, वित्तीय संस्था आणि मानवी आरोग्य या क्षेत्रांशी संबंधित 9 प्रमुख संस्थांच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलं. याशिवाय 15 इतर संस्था आणि संघटनांच्या व्यवस्थापन समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या. हा प्रवास सोपा नव्हता. त्यात संघर्ष होते, मतभेदही होते. डॉक्टर कुरियन यांच्याशी काही धोरणात्मक मुद्द्यांवर त्यांचे मतभेद झाले, पण दोघांचं ध्येय एकच होतं, भारतीय शेतकऱ्यांचं कल्याण. एवढ्या सगळ्यावरून आपल्याला वाटू शकतं की डॉक्टर अमृता यांनी फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच काम केलं, पण असं नाहीये. त्यांनी पर्यावरण आणि ग्रामीण विकासातही मोठं योगदान दिलं. त्यांनी स्थापन केली फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी. त्यांना वाटत होतं की पर्यावरण आणि ग्रामीण विकास हे एकमेकांपासून वेगळे नाहीत. जमीन वाचली तरच ग्रामीण भारत वाचेल. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो गावांमध्ये पर्यावरण संवर्धनाचं काम झालं. कित्येक लोकांपर्यंत या उपक्रमांचा फायदा पोहोचला. वनक्षेत्र आणि सार्वजनिक जमिनी सामुदायिक व्यवस्थापनाखाली आणण्यात आल्या. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. विशेषतः ग्रामीण महिलांच्या आरोग्याबद्दल त्या संवेदनशील होत्या. चरुतर आरोग्य मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम केलं. रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग शिक्षण, ग्रामीण भारतासाठी हे सर्व उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कार्याची दखल देशाने घेतली. 2001 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. यासोबत इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग पुरस्कार, एवढंच नाही तर इंटरनॅशनल पर्सन ऑफ द इयर म्हणूनही त्यांना गौरवण्यात आलं. 2008 मध्ये त्या भारतातल्या सर्वोच्च व्यावसायिक महिलांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होत्या.
आज जेव्हा आपण दुधाचा एक ग्लास हातात घेतो तेव्हा कदाचित आपल्याला जाणवत नाही की त्यामागे लाखो शेतकऱ्यांची मेहनत आहे, एका सहकारी चळवळीची ताकद आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला पुढे नेणाऱ्या डॉक्टर अमृता पटेल यांच्यासारख्या समर्पित नेतृत्वाची कहाणी आहे. डॉक्टर अमृता यांच्या आयुष्यात संघर्ष होते, आव्हानं होती, काही वेळा मतभेदही झाले, पण त्यांनी कधीही आपलं ध्येय बदललं नाही. त्यांनी आपल्याला शिकवलं की खऱ्या नेतृत्वाचा अर्थ म्हणजे केवळ पद आणि संस्था चालवण्यात नसतो, तो असतो लोकांना सक्षम बनवण्यात, विशेषतः अशा लोकांना ज्यांचा आवाज ऐकला जात नाही. त्यांच्या कामातून सिद्ध होतं की शांतपणे काम करणाऱ्या व्यक्तीही देशाच्या इतिहासात मोठे बदल घडवून आणू शकतात. डॉक्टर अमृता पटेल यांची कहाणी केवळ एका यशस्वी प्रशासकाची नाही, ही एका अशा महिलेची कहाणी आहे जिनं आपलं संपूर्ण आयुष्य ग्रामीण भारताच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण महिलांसाठी समर्पित केलं. आजही त्या तितक्याच अविरतपणे काम करतात आणि तरुणांना, महिलांना प्रेरणा देत आहेत. म्हणूनच भारतीय दुग्ध क्रांतीच्या इतिहासात डॉक्टर अमृता पटेल यांचं नाव नेहमी आदराने घेतलं जाईल, यात काही शंका नाही. डॉक्टर अमृता पटेल यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी ॲग्रोवनला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.